आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानने डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा हार शाल फेटा बांधून सत्कार केला। सत्कारास उत्तर देताना डॉक्टर शेटे यांनी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले। महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानने वीरशैव लिंगायत कन्नड भवन निर्माण होत आहे, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू असे यावेळी सांगितले। सदर प्रसंगी शिवव्याख्यानकार शिवरत्न शेटे, प्रतिष्ठानचे मंगेश स्वामी, महेश बेंबळगी स्वामी, मानाचा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार, अनिल वजीरकर, श्रीशैल बिराजदार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्राची संस्कृती एवढी मोठी आहे। इथं छत्रपती शिवरायांपासून बसवेश्वरांनी मंगळवेढ्याला मला वाटतं तब्बल 15 वर्ष जी काही आपल्या तपश्चर्याने ही भूमी पावन केली, त्या संस्कृतीचं रक्षण करण्याचं काम वीरशैव लिंगायत समाज करतो। आणि मला आनंद आहे की आपण सोलापूर येथे मोठं लिंगायतांसाठी एक भवन, वीरशैव भवन असं निर्माण करताय। खरं म्हणजे फार पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, परंतु आता आपण निर्माण करतायत। मनातून अतिशय आनंद, तुमच्या विविध उपक्रमांचा मला खूप अभिमान वाटला की यामध्ये UPSC MPSC करणाऱ्या मुलांना आपण चांगल्या पद्धतीनं प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो आहे। काही मुलांना आपण शिष्यवृत्ती देखील देतो आहे। समाजातले वंचित घटक खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देणं हीच खरी समाजसेवा, हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे। आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं अशा पद्धतीचं अतुलनीय कार्य केलं जात आहे। मनस्वी आनंद आहे या गोष्टीचा।